तुला स्वतःसाठी स्पेशल काय करावं वाटते? बाळ आल्यावर बाळाचे लाड करशील की प्रतीकचे? बाळाला मोबाईल मध्ये गेम कोण शिकवणार? बाळाचे हट्ट कोण पुरवणार? तरी एकाच कोणत्या तरी खोक्याला हात लावायचा. मूड स्विंग्स झाल्यावर काय करतेस? बाळ कोणासारखं दिसल असं वाटतंय तुम्हाला? मला खूप असं जडजड झाल्यासारखं झालं, सवय नाहीये. आता आम्ही चाललोय आउटडोर शूट करायला. बाळाचे सगळ्यात जास्त लाड कोण करणार? मला तर वाटतं कुठून पण तुम्ही ज्वेलरी घ्या, फ्लावर ज्वेलरी ही काही टिकत नाही जास्त. A few moments later. आता हॉलमध्ये फोटोज काढलेले आहेत. आता आम्ही चाललोय आउटडोर शूट करायला. मला खूप असं जडजड झाल्यासारखं झालं, सवय नाहीये साडीची तशी पण, आणि मेन म्हणजे अशा अवस्थेमध्ये साडी घालणं वगैरे कसं तरी झालंय. माझे जयेश आहे, त्याला मी बोलली माझे रील्स वगैरे काढ. आवाज येत असेल, थांबा जरा. कशी दिसते? एकदम मस्त. ओके, सो आमचं आउटडोर पण शूट झालेलं आहे. प्रतीक दमलास का? स्माइल करायला लागते ना सारखी. अरे माझे केस ना जरा हे व्हायला लागलेत. तू सारखा हात नको लावू, मग ते खराब होतात. तर आमचं बऱ्यापैकी फोटोशूट झालंय. A few moments later. चला तर मग आता एका सुरेख गाण्याच्या तालावर बाळाच्या आईबाबांच्या आगमनाचा सोहळा पाहूया. या मंगल प्रसंगी प्रतीक बाबा आणि स्वाती आई होणार आहे. पण तरी सुद्धा त्यांच्या मनात आता सध्या काय सुरू आहे ते आपण जाणून घेऊया. की आता आई बाबा होणार आहात, तुम्हाला दोघांनाही कसं वाटतंय? छान वाटतंय. प्रतीक, तुला स्वातीसाठी स्पेशल काय करावं वाटते किंवा तू तिची काळजी कशी घेतो? पाठ दुखत असेल तर पाठ दाबून देतो, किंवा तिला काही खायचं असेल तर खायला घेऊन येतो. हा, असंच छोट्या छोट्या गोष्टी. आईस्क्रीम दिले ना तिला कधी खायला? नक्की. तिचे मूड स्विंग्स झाल्यावर काय करतेस? शांत बस. दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे की आज दोघांपैकी सुंदर कोण दिसते?
स्वाती प्रतीक घरात सगळ्यात छोटा आणि त्याचं बाळ आता येणार आहे आणि त्यांच्या मनात आता काय आहे ते जाणून घेण्यासाठी आजी आजोबांनी इथे यायचे. आजोबा, बाळाचा अभ्यास घेताना तुम्ही त्याला काय शिकवाल बरं? बाळ आल्यावर बाळाचे लाड करशील की प्रतीकचे? उत्तर तर द्यावंच लागेल. तुम्ही बाळाला फिरायला कुठे घ्याल तुमच्याकडे बाळ आल्यावर? अच्छा, बाबांनी उत्तर दिले की मी त्याला गार्डन मध्ये घेऊन जाईल. बरं, बाळ तुमच्याकडे आल्यावर बाळाला सगळ्यात आधी काय खायला द्याल? आता एक गंमत म्हणून आपण पेढा की बर्फी अशा दोन पदार्थांवर झाकण ठेवून स्वातीला पेढा की बर्फी बघूया ते दोघं काय ओळखतायत. आणि इथे साक्षात विठ्ठल रुक्मिणी पण आलेले आहेत. मग कोणाची निवड करतात, विठोबाची का रुक्मिणीची? खरं तर मुलगा किंवा मुलगी होणार हे परमेश्वराचं एक गुपित आहे, पण एक हाऊस मौज म्हणून आपल्याकडे हा एक कौतुक सोहळा केला जातो आणि म्हणूनच प्रतीक आणि स्वातीला मी इथे उभं राहण्यासाठी निमंत्रित करते. सगळे एकाच कोणत्यातरी खोक्याला हात घालायचा. बघूया विठ्ठल की रुक्मिणी. तुम्हाला काय वाटतंय? रुक्मिणी. बघूया स्वाती प्रतीकला काय वाटतंय? रुक्मिणी. बाळाच्या स्वागतासाठी जमलो आपण सारे. त्याच्या आई बाबांकडून जाणून घेऊ काही उत्तरे. त्यांच्या हातामध्ये प्रतीक आणि स्वाती असं लिहिलेलं आहे. बघूया ते काय उत्तर देत आहेत. पहिला प्रश्न आहे, बाळाचे सगळ्यात जास्त लाड कोण करणार? प्रतीक. बरोबर उत्तर दिलेलं आहे. प्रतीकच बाळाचे लाड करणार, कारण या प्रतीकला माहितीये का लहान मुलं खूप आवडतात. आता दुसरं, बाळ कोणासारखं दिसल असं वाटतंय तुम्हाला? बघा, प्रतीकने उत्तर दिलं स्वाती आणि स्वातीने उत्तर दिलं प्रतीक. बाळासाठी रात्रभर कोण जागणार? बाळाची आई असं उत्तर दिलेलं आहे. मला वाटत नाही पण बाळाची आई जागेला. बाळाच्या आजीला जागावं लागेल. बाळाचे डायपर कोण बदलणार? प्रतीकने सगळी जबाबदारी स्वातीवर सोडून दिलेली आहे, त्यामुळे बाळाचं डायपर बदलण्याचं काम स्वातीलाच करायला लागेल. बाळ रडायला लागलं तर बाळाचं रडणं कोण थांबवणार? बरोबर, हे पण उत्तर अगदी परफेक्ट दिले. प्रतीकच बाळाचे रडणं थांबवू शकतो. बाळाचे हट्ट कोण पुरवणार? हे उत्तर बरोबरच आहे. बाळाचे हट्टही पण प्रतीकच पुरवणार आहे. आता महत्वाचा प्रश्न आहे, बाळ येणार पण बाळ आल्यानंतर सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात आणि त्यामध्ये महत्वाचं असतं ते म्हणजे पैशाची बचत. बघूया बाळाच्या भविष्यासाठी पैशाची बचत स्वाती करेल की प्रतीक? स्वाती बाळाच्या भविष्यासाठी पैशाची बचत करणार आहे. बाळ आल्यावर तुम्हाला दोघांनाही तितकंच महत्वाचं असेल, पण तरी सुद्धा बाळावर जास्त प्रेम कोण करणार? स्वाती. तरी पण अच्छा, स्वातीचं उत्तर दोघेही आणि प्रतीकने सांगितलं प्रतीक. बाळ जन्मले त्यांच्या हातात मोबाईल
घेणार? हे उत्तर पण बरोबर आहे. प्रत्येक शिकवणार घे. बाळाचा अभ्यास कोण घेणार? प्रतीक. बघा प्रतीक, तारेवरची कसरत, बाळाचा अभ्यास घ्यायचा आहे, बरंच काही गोष्टी करायच्यात तुला. बाळाचे जास्त फोटो कोण काढणार? स्वाती. बरोबर, कारण स्वातीला भारी हौस आहे फोटो काढण्याची. तुला काय वाटतं प्रतीक हे जी त्याने उत्तर दिली तर बरोबर करेल का त्याची कामं? स्वातीने म्हणजे उत्तर दिली, प्रतीक तुला काय वाटतं ही करेल का कामं? करेल, नक्की करेल. ठीक आहे. A few moments later. आतुरता होती तो स्वातीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम आता आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे सर्व सुवासिनींना नम्र विनंती की ओटी भरण्यासाठी ओळीने उभं राहायचं आहे. हॅलो गाईज, सो वी आर बॅक होम अँड ज्वेलरी वगैरे मी काढते. खूप जास्त थकली आहे. अराउंड किती वाजले? त्याला दाखवतच नाही तुम्हाला. AC लावून फॅन जरा बंद केला असतं तरी चाललं असतंच. तो बघा हालत काय झाली आहे. प्रतीक पण दमला आहे, मी पण दमली आहे. असं झालं आता हे सगळं काढायचं आहे. प्रतीकला तेच म्हटलं जरा पिना विना काढ माझ्या. अँड कार्यक्रम वगैरे चांगला झाला. कसं वाटलं तुला सगळं? चांगलं झालं. हो. तर अक्कानी पूजाताईंनी खूप छान अँकरिंग केलं. ज्यांनी म्हणजे डान्स केले त्यांनी पण खूप छान डान्स केले. सो ऑब्व्हियसली सगळ्यांमुळे कार्यक्रम खरंच खूप छान झाला. आणि मेन म्हणजे सगळ्यांची हेल्प खूप छान झाली. जेवण पण चांगलं होतं. इव्हेंट ओव्हरऑल चांगलं होतं. डेकोरेशन चांगलं होतं. ज्यांनी पण आमचा ब्लॉग बघतच असणार, आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये जे पण आहेत, सो ज्यांनी पण आम्हाला हेल्प केली, थँक्यू सो मच. अक्काचं, पूजाताईचं, अँड डान्स केला. सगळ्यांनी एवढं छान मॅनेज केलं. बिकॉज आम्ही दोघं तर करतच होतो गोष्टी, बट ऍक्च्युली काय झालं, मी बसलेलो सो मला काहीच करता येत नव्हतं. सो जयेशने खूप हेल्प केली, सोहमने खूप हेल्प केली, दाजीने खूप हेल्प केली. तिन्ही दाजींनी, सगळ्याच दाजींनी ऍक्च्युली हेल्प केली. हो. सो ओव्हरऑल सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. तर आम्हाला काहीच करता येत नव्हतं. आम्हाला बसायचं होतं. लाईक आम्ही मेन अट्रॅक्शन, सगळे लोक आम्हाला बघत होते. आम्हाला बसायचं होतं. पण तरी पण प्रत्येक स्टार्टिंगला एवढा जात होता, हे बघायचं ते बघायचं. त्याला मी म्हटलं बस आता एकदाच, बस झालं, किती मॅनेज करशील आता. सगळ्यांना गिफ्ट आवडतील. जर कोणी बघत असेल ज्यांना गिफ्ट भेटलंय त्यांनी नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं गिफ्ट. आता मला हे सगळं काढायचं, मी खूप दमली आहे. अँड तुम्ही विचार करत असेल की मी परत इकडे आली आहे, मम्मीकडे नाही गेली. बिकॉज माझी मम्मी राहते कल्याणला, माझं माहेर कल्याणला आहे. मला अराऊंड 1.5 ते 2 तास लागेल पोहोचायला. आणि आता आमचं जेव्हा फंक्शन संपलं तेव्हा ऑलरेडी 11:30 झालेले. तर मी कधी पोहोचणार, आणि अशा हालतमध्ये मी एवढा वेळ बसून पण नाही जाऊ शकत. तर मी मंदिरात गेली, पाया वगैरे पडले आणि घरी आलेली आहे मी.
मला 2 दिवसामध्ये 8वा महिना चालू होणार आहे. सो जे पण प्रेग्नेंट असाल किंवा गेले त्याच्यातून ते समजू शकतात की हालत कशी होते. केसांची हालत काय झाली आहे बापरे. आणि ही ज्वेलरी मी तुम्हाला सांगते, ही ज्वेलरी तुम्ही मला तर वाटतं कुठून पण तुम्ही ज्वेलरी घ्या, फ्लावर ज्वेलरी ही काही टिकत नाही जास्त वेळ. माझ्या अंगठी तर म्हणजे घातल्या हे तुटली, एक हाताची तुटली. अँड देन हे बाजूबंद जे असतं ते पण टच झालं की ते पण तुटायला लागलं. बाकी सगळं तर ठीक होतं. सो मी तर म्हणेल की तुम्ही पूर्ण कस्टमाइज नका करू, सगळंच नका घेऊ. गळ्यातला हार घ्या, बिंदी घ्या. कानातले तर माझे इन्स्टंट तुटले, घातले त्याची वेलच तुटली. मग मी नॉर्मल, अंगठी तर तेव्हाच तुटली, मग मी नॉर्मल कानातले घातले. सो चला ब्लॉग एंड करते. बाय बाय.